शिक्षिका महिलेच्या हत्येचा गुन्हा उघड, मालमत्ता हडपण्यासाठी हत्या करणाऱ्या 2 आरोपींना ठाणे पोलिसांची अटक। ठाणे मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने एका शिक्षिका महिलेची हत्या करून तिच्या मृत्यूनंतर मालमत्तेच्या कागदपत्रांवर वारसदार म्हणून स्वाक्षरी घेणाऱ्या 2 आरोपींना कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याचा उलगडा केला असून आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या सरिता मारुती चंदनशिवे या महिला एलआयसी एजंट म्हणून काम करत होत्या। 14 जुलै 2026 रोजी त्या एलआयसीच्या कामानिमित्त शहापूर येथे जाणार असल्याचे सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या। मात्र त्यानंतर त्या घरी परत न आल्याने तसेच त्यांचा मोबाईल बंद असल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला होता। या प्रकरणी सरिता चंदनशिवे यांचे भाऊ प्रवीण मारुती चंदनशिवे यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती। पोलिसांनी तपास सुरू केला असता जुलै 16 रोजी त्यांचा मृतदेह नाशिक रस्त्यावरील मेडिकल कॉलेजसमोरील सिन्नर फाटा मार्गालगत आढळून आला। तपासादरम्यान पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध लागला। या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दिवाकर भाबूजी आहाड व तुषार मुरलीधर रत्नपारखी यांचा समावेश आहे। पोलीस तपासात आरोपी दिवाकर आहाड याने सरिता चंदनशिवे यांच्याशी ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला होता। त्यानंतर मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने कट रचून त्यांना ठार मारण्यात आले। हत्या केल्यानंतर त्यांच्या नावावरील मालमत्तेच्या कागदपत्रांवर वारसदार म्हणून स्वाक्षरी घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे। या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पुढील तपासासाठी पोलीस कोठडी घेण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त पंजाबराव ओगले, पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंग जाधव तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आणि कोळशेवाडी पोलिसांनी केली। या गुन्ह्याच्या उकलमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे आणि त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। ठाणे कोळशेवाडी येथे संगीता चंदनशिवे ही जी मिसिंग दाखल होती, त्यानंतर त्या मिसिंगचा तपास गुन्हे शाखा घटक 3चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे आणि त्यांची टीम एसीपी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होती। त्या मिसिंगच्या तपासामध्ये अशी माहिती मिळाली की मिसिंग महिला संगीता वानखेडे हिचा खून करण्यात आलेला आहे। तिची बॉडी नाशिक ग्रामीणच्या हद्दीमध्ये वाडेवरे पोलीस स्टेशनच्या हद्दीत मिळून आली दिनांक 15/7 रोजी। त्या अनुषंगाने आपला समांतर तपास सुरू होता। त्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदर महिलेचा खून हा दिगंबर आव्हाड आणि तुषार रत्नपारखी, संतोष जाधव आणि विनोदचंद्र उर्फ संतोष पांडे या 4 इसमांनी केलेला आहे। त्या अनुषंगाने दिगंबर आव्हाड आणि रत्नपारखी या ताब्यात घेतलं, त्यांच्याकडे चौकशी केली आणि पुराव्यांची जुळवाजुळव केली। त्यामध्ये असं निष्पन्न झालं की यांनी सदर महिलेचा खून करून तिची बॉडी वाडेवरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मेडिकल कॉलेज समोर सिन्नर गोटी मार्गालगत फेकून दिल्याचं निष्पन्न झालं। आव्हाड आणि रत्नपारखी हे त्या सदर महिलेच्या परिसरामध्ये राहणारे आणि बरेच वर्षापासून त्यांची ओळख होती। प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न झाले आहे की सदर महिलेचा खून हा तिची मालमत्ता किंवा तिची जी काही तिच्याकडे पैसे आणि इतर जी काही जंगम मालमत्ता होती ती हडप करण्याचा उद्देश असू शकतो, अशी प्राथमिक चौकशीमध्ये माहिती निष्पन्न झाली आहे। आरोपींवर गुन्हे दाखल आहेत का काही? नाही, यापूर्वी काय आरोपींवर गुन्हे दाखल नाही।